नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत महोत्सवाला पहिल्याच दिवशी पंडित विश्वनाथ कानोरे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने ते वेदश्री खाडीलकर ओक यांना युवा पुरस्काराने गौरवण्यात आले. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आलं. पंडित राम मराठे या माझ्या गुरुजींच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचा क्षण हा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा क्षण आहे. तो मी कायम जपून ठेवीन, अशा भावना पंडित विश्वनाथ कान्हेरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. तर कलाकार हा गुरूंच्या आशीर्वादावरती कलेला आकार देत असतो आणि आपल्या कलेने रसिकांना भरभरून आनंद देत असतो. मी ठाणेकर असून आजचा हा सन्मान घरचा असल्याने अधिक आनंद होत असल्याचे उद्गार युवा पुरस्कार प्राप्त गायिका वेदश्री खाडीलकर ओक यांनी काढले. काही शहरे ही माणसं मोठी करतात तर काही माणसे शहर मोठे करतात. पंडित राम मराठे यांनी आपल्या संगीताने ठाणे शहराला नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्या नावाने गेली 28 वर्ष सुरू असलेला हा संगीत महोत्सव म्हणजे ठाणेकर रसिकांनी संगीत विश्वाला दिलेली दाद आहे, असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी याप्रसंगी केलं. तसेच पुरस्कारप्राप्त दोन्ही कलावंतांना शुभेच्छा देखील दिल्या. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि रोख 25,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप. आणि वेदश्री खाडीलकर यांना हा युवा पुरस्कार प्रदान केला जातो. संगीताचं होतं आणि ते वेळ या कलाकारांनी चावरे यांचं अभिनंदन करतात. आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब यांचंही मनात सातत्यानं ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित होणारा हा संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह या 29व्या वर्षी सुद्धा आपणा सर्व रसिकांच्या या पहिल्या पुष्प प्रसंगी अर्थात या समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी तुम्हा सर्व संगीत रसिकांचं आणि रामभाऊंवर, त्यांच्या कुटुंबियांवर आणि अर्थातच ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे
कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. गायमुख येथील कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तेथील 2 प्रकल्पांचे एकत्रीकरण करून अधिक मोठ्या जागेमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करावा. 3 एकरांच्या जागेत सुमारे 300 ते 400 टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून खतनिर्मिती होईल. राज्यातील अशा प्रकारचा मोठा प्रकल्प ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. ठाणे शहर घोडबंदर रोड परिसरातील 4 विकास कामांची पाहणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे, कार्यकारी अभियंता संजय कदम इत्यादी वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या 4 महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठा निधी दिलाय. त्याची कामं आता सुरू झाली आहेत. खतनिर्मिती प्रकल्प, नागला बंदर खाडी किनारा सुशोभीकरण, बोरीवडे मैदानाचा विकास, आनंदनगर येथील आरक्षित भूखंडावरील उद्यान या कामांची पाहणी केली. त्याबाबत आवश्यक ते निर्देश आणि सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागेचा वापर करून 300 ते 400 टनापर्यंतच्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा एकत्रित प्रकल्प करण्यात येईल असंही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं. देशभरात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची लगबग सुरू असताना ठाण्यातील सिग्नल शाळेने मात्र 3 वर्षापूर्वीच राष्ट्रीय शिक्षण धोरणारूप शिक्षण पद्धतीचे प्रारूप आत्मसात करून निर्भेळ यश संपादन केलं आहे. महाराष्ट्र राज्य आगामी 3 वर्षात NAP लागू करण्याचा संकल्प करत असताना NAP अंमलबजावणीचा सिग्नल शाळेचा अनुभव शिक्षण क्षेत्राला पारदर्शी ठरू शकतो, शिक्षण क्षेत्राला पथदर्शी ठरू शकतो. विद्यार्थी, शिक्षक, गुणोत्तर प्रमाण, कौशल्य विकास, 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी वेगळा पाठ्यक्रम, मातृभाषेतून शिक्षण, जीवन शिक्षणासह व्यक्तिमत्व विकासाला पूरक असलेल्या विविध इतर विषयांचा समावेश, उपक्रमशीलतेला न्याय देण्यासाठी अधिक तासिकांची शाळा, खेळ, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, संगणक, आनंददायी शिक्षण आदीसाठींच्या पायाभूत सुविधांचा विकास या प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशभरात लागू करण्यास केंद्र शासन प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात देखील 2025 पासून 3 टप्प्यात हे धोरण राबवण्यासाठी राजकीय प्रशासकीय पातळीवरती जोमाने प्रयत्न केले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणांसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास, पाठ्यपुस्तकातील सुधारणा, शिक्षकांचा आकृतिबंध यांसह विषयांवरती राज्यव्यापी काम सध्या सुरू आहे. ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ संचलित व ठाणे महानगरपालिका पुरस्कृत सिग्नल शाळेने मात्र NAPच्या अंमलबजावणीत 2 पाऊल पुढे टाकत NAPच्या धोरणाच्या प्रारूपाला प्रत्यक्षात आणला आहे. आपकी और इनकी दुनिया में फर्क बस एक ही है. आप पहियों के साथ घूमते हो और पहिए इनके साथ. खुद को बचाने के लिए, खुद के लिए लड़ने के लिए अब हम सशक्त हैं. सशक्त होना ताकत है हमारी, सशक्त होना सफलता है हमारी, सशक्त होना उम्मीद है हमारी, सशक्त होना पहचान है हमारी.
माँ, नंगे पाँव अपने सहेलियों के संग दौड़ने में जितनी खुशी मिलती है ना, उतनी ही खुशी इन खुली किताबों को पढ़ते वक्त मिलती है। ये खुशी कुछ और दिन रहने देना। ससुराल तो कभी ना कभी तो भेज ही देगी मुझे, पर उससे पहले मुझे मेरे मायके को रोशन करने दे। माँ, मुझे थोड़ा और पढ़ने दे। माँ, साठी त्यांनी पण शिकावा। सिंगड शाळा चांगली आहे, पोरा शिकतील। मला असं वाटते शिकतील पूर्णपणे। माझं 2 वर्ष झालं, माझा नवरा ऑफ झाला। कमवणारा कोण नाही, मी एकटी आहे। 5 लेकरं सांभाळायची, त्यांची जिम्मेदारी माझ्यावर आहे। त्यांचं पुढं भविष्य बघायचं आहे। खुदच्या पायावर त्यांनी उभं राहावं, शिक्षण झालं, शिकावा। मी शाळातून जे संजयला कॉलेजशी भेटले ते धन्यवाद केले, भेटल्याबद्दल। त्यांनी शिकावा चांगलं कॉलेजशी, हीच माझी इच्छा आहे। ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याकरिता आपण काम करतोच आहोत। आता हे हरित शहर म्हणून प्रसिद्ध व्हायला हवे, त्यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा। विशेषतः ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी किमान एक तरी झाड लावावं आणि त्याची काळजी घ्यावी। महापालिकेने त्याप्रमाणे उपक्रम आखावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। ठाणे महानगरपालिकेतर्फे कॅडबरी जंक्शन नजीक रेमंड कंपनीच्या मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 14व्या झाडे, फुले, फळे, भाजीपाल्यांचा समावेश असलेल्या वृक्षावली 2025चं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ठाणे महानगरपालिकेने 1 एकरच्या क्षेत्रामध्ये सेंद्रिय भाजीपाला पिकवावा, नागरिक तेथे भेट देतील, खरेदी करतील, अशा प्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महानगरपालिका ही पहिलीच महापालिका ठरेल, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं। व्यासपीठावरती महापालिका आयुक्त सौरभराव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बुडके, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील येथे उपस्थित होते। केमिकलच्या बरोबर घेऊन द्या ना सगळ्यांना जेवून घ्या। झिरो बजेट आहे सगळ्यांचं की मुलं सगळं म्हणजे झाडांचे काय आपले पाण्या बिना सगळ्याचा यूज करून म्हणजे कसं माती फक्त 10% वापरते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। आदरणीय उपमुख्यमंत्री यांनाही विनंती आहे, आपण दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं। या ठिकाणी हे ज्या मैदानावरती हे प्रदर्शन भरवण्यात आलंय त्या मैदानाचे सर्व आणि आम्हाला सहकार्य करणारे जेव्हा आपला MDHL जो अटल सेतू आपण बांधला त्यावेळेस मी MMRDA चा मंत्री होतो आणि पर्यावरण संरक्षक जे आहेत NGO ते म्हणाले की फ्लेमिंगो यामुळे गायब होती या प्रकल्पामुळे, जो MDHL केला ना आपण मुंबई नवी मुंबई जोडणारा। तर मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आयुक्त महोदय, एकही फ्लेमिंगो उडत जाता कामा नये, काय आयडिया आहे सांगा, नवीन टेक्नॉलॉजी लावा। मग त्यांनी रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला आणि त्याच्यामुळे तिथला आवाज जो आहे
आवाज कमी झाला आणि फ्लेमिंगो गेले नाही. आता नंतर प्रकल्प झाल्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन केलं, मोजदाद केली, तर फ्लेमिंगो वाढल्याचा निर्णय आपल्या त्या एनजीओने दिला. फ्लेमिंगो वाढले. शेवटी आपण जेवढी निसर्गाची काळजी घेऊ तेवढी कमी आहे. आणि म्हणून आम्ही जे प्रकल्प केले, समृद्धी महामार्ग पण केला, पण त्या समृद्धी महामार्ग 350 कोटी आम्ही खर्च कशासाठी केले की जंगलातले काही ठिकाणी जंगल आहे, जंगलातून टनेल गेले, जंगलातून हे आहे काय त्याला म्हणतो ओव्हरपास, आणि एवढे मॅच केले आम्ही की त्यांना जंगलाचा फील आला पाहिजे. आणि आजही तिथले लोक म्हणतात की त्या भागामध्ये जो जसा प्राण्यांचा वावर होता तसा आजही एवढा मोठा समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई झालेला असताना आजही प्राण्यांचा वावर तसाच आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही जेवढी काळजी घ्याल तेवढं त्यांना तुम्ही डिस्टर्ब करून चालणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि हे जे काही सूचना केलेल्या आहेत या सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घ्या. तुमच्या या सगळ्या आपल्या मोहिमेमध्ये आपल्या सहभागी करा. तो आपला आपण अर्बन फॉरेस्ट केला होता तिकडे, त्याचं काय परिस्थिती आहे? चांगलं आहे ना, एकदा विजिट करू आपण. अर्बन फॉरेस्ट कोणाची संकल्पना? खरं म्हणजे अर्बन शहरामध्ये जंगल कोणी विचार पण नाही करू शकत, पण शहरामध्ये मुंबईमध्ये देखील आपण अर्बन फॉरेस्ट करायला लावले मुंबईच्या महापालिकेला. ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 2,25,45,500 रुपयांचा MD हा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. हा साठा परराज्यात तयार केला जात होता. त्यानंतर तो अंमली पदार्थ राज्यात तस्करांच्या माध्यमातून विक्री केला जात होता. पोलिसांनी या कारवाईमध्ये 3 अटक केलं आहे. इलियास कुशहान खान, अमान कमल खान आणि सैफ अली असाबाउल खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. शीळ डायगर भागातील ठाकूरपाडा परिसरात एका घरामध्ये अंमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ पथकाने पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठाकूरपाडा येथे छापा टाकून सैफ अली खान याला ताब्यात घेतले. त्यानंतर इलियास आणि अमान या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांना त्यांच्याकडून 1,109 ग्रॅम वजनाचा MDचा साठा आढळून आला आहे. या गुन्ह्यात अंमली पदार्थ विक्रीच्या आंतरजातीय टोळीचा संबंध आहे. हा अंमली पदार्थ परराज्यात तयार होतो आणि त्यानंतर त्याची विक्री महाराष्ट्रात होते असं तपासामध्ये समोर आलं आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे आणि तसेच 3 अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के, त्याचबरोबर API गावित, API निलेश मोरे, PSI निकम आणि PSI नितीन भोसले, दीपेश केनी आणि त्यांच्या टीमने शीळ डायगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 12 फेब्रुवारी रोजी MD अंमली पदार्थ जप्त करून कारवाई केलेली आहे. त्यामध्ये जप्तीमध्ये एकूण 1,109 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ मिळून आला. त्याची किंमत 2,25,00,000 रुपये इतकी आहे. त्या गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत 3 आरोपींना अटक केलेली आहे. मुंबऱ्यातील राहणारा आरोपी आहे सैफ अली खान आणि त्याच्या ओळखीचे 2 इसम इलियास खान आणि अमान खान हे राजस्थानवरून सदरचा अंमली पदार्थ MD घेऊन विक्रीसाठी आले होते. आमच्या पथकाने त्याच्यावर छापा कारवाई करून त्यांना ताब्यात घेतला आहे. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 3 आरोपींचा 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. त्याचबरोबर दुसरी कारवाई आहे ती हिललाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर याच्या अंतर्गत आम्ही NDPSची कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 44 किलो 855 ग्रॅम वजनाचा गांजा, त्याची किंमत 22,85,000 इतकी आहे. त्यामध्ये मंगल पवार आणि अमर पवार हे 2 आरोपी अटक आहेत. त्यांचं देखील पोलीस कस्टडी रिमांड हा 17 तारखेपर्यंत आहे. त्याचबरोबर तिसरी कारवाई आम्ही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे. त्या कारवाईमध्ये एकूण 58 ग्रॅम मेफेड्रोन MD हा अंमली पदार्थ मिळून आहे, ज्याची किंमत 11,72,000 रुपये इतकी आहे. त्यामध्ये देखील आरिफ खान आणि सफीउर खान असे 2 आरोपी अटक केलेले आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशान्वये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाच्या अनुषंगाने आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहे. त्याच्यामध्ये गांजा असेल, कोकेन असेल, एमडी पदार्थ, अंमली पदार्थ, एमडी आहे. त्याचबरोबर इतर जे काय त्या अनुषंगाने जे इतर अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत. ठाणे महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटना म्युनिसिपल लेबर युनियनची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या प्रसंगी माजी नगरसेवक अशोक वैती, माजी नगरसेवक पवन कदम उपस्थित होते. या सभेमध्ये युनियन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली असून कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष रविराव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी कामगार नेते मोहन तिवारी, तर उपाध्यक्षपदी बीरपाल भाल यांची, तसेच सरचिटणीसपदी चेतन आंबोडकर, सहाय्यक सरचिटणीसपदी आनंदा पावणे आणि कोषाध्यक्षपदी विजय खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर संघटनेच्या कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांची चिटणीस, सहाय्यक चिटणीस व कार्यकारिणी सदस्य पदावरती निवड करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं, आपण 7व्या वेतन आयोगावरती आधारित वेतन श्रेणी लागू करून घेतली, वाहतूक भत्ता लागू करण्यात घेतला, परंतु 7व्या वेतन आयोगाची थकबाकी, वाहतूक भत्त्याची थकबाकी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीने पेन्शन लागू करणे व त्यांच्या ग्रॅज्युएटी PFFची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी मिळवण्यासाठी प्रशासनाबरोबर बोलणी सुरू आहेत. प्रशासनाने टाळाटाळ केल्यास त्याप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. सफाई कामगारांच्या वारसाची लढाई महाराष्ट्र महानगरपालिका नगरपालिका संघटना फेडरेशनच्या माध्यमातून आपण जिंकली. प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सफाई कामगारांच्या वारसांना लवकरात लवकर सेवेत घेण्याचा निर्धार बीरपाल भाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा हप्ता लवकरात लवकर अदा न झाल्यास महापालिकेवरती प्रचंड मोर्चा काढण्यात येईल असं प्रतिपादन त्यांनी केलं आहे. वेतन आयोग असो की आता मागच्याच वेळेस लागलेला 7वा वेतन आयोग असो, या सगळे वेतन आयोग घेताना आपल्याला संघर्ष करावा लागला नाही. मेन म्हणजे आपल्या कामगार न्यायालयामध्ये युनियनला मान्यता प्राप्त युनियन हे पद मिळवून दिलं, हे मान मिळवून दिलं आणि यामुळे आपल्या युनियनला जो मान ठाणे महानगरपालिकेत आहे त्याच्याशिवाय इतर कुठल्या युनियनला जे पदाधिकारी किंवा मेंबर असतात, ॲडव्होकेट नायर साहेब आलेले जोरदार. मी राव साहेबांना विनंती करतो की नायर साहेबांना बुके देऊन पुष्पगुच्छ देऊन. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.